नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्यावर काही अपडेट आले आहे आणि ते याच अपडेटमुळे उद्या म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया व्ही-मार्ट रिटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, व्ही-मार्ट रिटेल Q3 Financial Year 2026 Business Update. Revenue rises 10% year-on-year basis. Store network expands to 554 locations. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, व्ही-मार्ट रिटेल लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026चा Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर कंपनीचा प्रोव्हिजनल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 10% वाढून 1126 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 1027 कोटी रुपये. आणि कंपनीने Q3 मध्ये 23 न्यू स्टोअर ओपन केले आहे आणि 2 स्टोअर क्लोज केले आहे. आणि फायनान्शियल इयर 2026चा Q3 एंड होईपर्यंत कंपनीची टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 554 स्टोअर अक्रॉस इंडिया. आणि याच अपडेटमुळे व्ही-मार्ट रिटेल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया नाईब लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीला इंडियन आर्मीकडून डिफेन्स सप्लाय कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 292.69 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे उद्या नाईब लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया शोभा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, शोभा Q3 अपडेट रिपोर्ट्स रेकॉर्ड Q3 सेल्स ऑफ ₹2115 कोटी, बेंगलुरू लीड्स ग्रोथ. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शोभा लिमिटेड या कंपनीने आपला फायनान्शियल इयर 2026च्या Q3चा अपडेट या कंपनीने डिस्क्लोज केला आहे. तर शोभा लिमिटेडने हायेस्ट एवर क्वार्टरली रिअल इस्टेट सेल्स अचीव केली आहे आणि कंपनीची टोटल सेल्स व्हॅल्यू फायनान्शियल इयर 2026च्या Q3 मध्ये आली आहे 2115 कोटी रुपये, जी इयर ऑन इयर बेसिसवर 52.3% ग्रो झाली आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11.2% ग्रो झाली आहे. आणि कंपनीची टोटल सेल्स एका वर्षाआधी होती 1389 कोटी रुपये आणि मागल्या क्वार्टरमध्ये होती 1903 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे शोभा लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अंबर एंटरप्राइजेस सबसिडरीज रिसीव ECMS अप्रुव्हल फॉर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड या कंपनीच्या स्टेप डाऊन सबसिडऱ्या कंपन्या एसेंट के सर्किट प्रायव्हेट लिमिटेड आणि शिगोनी टेक्नो आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या 2 कंपन्याला गव्हर्नमेंटकडून ECMS म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमच्या अंडर अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया NHPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NHPC टू रेज ₹2000 कोटी वाया प्रायव्हेट प्लेसमेंट ऑफ बॉन्ड्स बोर्ड मीट ऑन Jan 8. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड या कंपनीने 8 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा प्लॅन आहे 2000 कोटी रुपयांपर्यंत रेज करण्याचा थ्रू द इश्युअन्स ऑफ अनसेक्युर्ड रिडीमेबल टॅक्सेबल नॉन कन्व्हर्टिबल नॉन क्युम्युलेटिव्ह बॉन्ड्स इन वन ऑर मोअर ट्रान्झॅक्शन वाया प्रायव्हेट प्लेसमेंट. आणि याच अपडेटमुळे NHPC लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट बद्दल. तर मित्रांनो, कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर
2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीचा क्वार्टर 3च्या फायनान्शियल इयर 2026च्या स्टँड अलोन रेव्हेन्यू आला आहे प्रोव्हिजनल लेवलवरचा 17,612.62 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 15,565 कोटी रुपये, 2 वर्षाआधी होता 13,247 कोटी रुपये आणि 3 वर्षाआधी होता 11,304.58 कोटी रुपये. आणि मित्रांनो, डीमार्टचे फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3 एंड होईपर्यंत टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 442. मित्रांनो, एवढंच नाही तर एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3च्या रिझल्टसाठी डेट देखील डिस्क्लोज केली आहे, 10 जानेवारी 2026. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमॅट याच अपडेटमुळे उद्या फोकसमध्ये राहणार आहे. या डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन सबसिडरीज रिसीव MEITY अप्रुव्हल अंडर ECMS. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड जी सबसिडरी जी शेअर मार्केटमध्ये लिस्ट कंपनी आहे, या कंपनीच्या सबसिडऱ्या कंपन्या कुंशन, क्यूटेक, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आणि डिक्सॉन इलेक्ट्रो कनेक्ट या कंपन्यांना ग्रँटेड अप्रुव्हल मिळालं आहे. कोणाकडून? MEITY म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून अंडर द इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात ECMS. आणि मित्रांनो, हे अप्रुव्हल कशासाठी मिळालं आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या सबसिडऱ्या कंपन्याला? तर कॅमेरा मॉड्यूल, सब असेंब्ली आणि ऑप्टिकल ट्रान्सरिसिव्ह SFPच्या मॅन्युफॅक्चरिंग साठी हे अप्रुव्हल मिळालं आहे. आणि याच अपडेटमुळे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये राहणार आहे, याच जबरदस्त अपडेट मुळे. चला आता बोलूया बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीचा ग्रॉस डिस्बर्समेंट आला आहे 16,535 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 12,571 कोटी रुपये. तसेच बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 23% वाढून 1,33,400 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 1,08,314 कोटी रुपये. तसेच कंपनीचा लोन ॲसेट्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून 1,17,290 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 95,570 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही कंपनी उद्या याच अपडेटमुळे फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर कंपनीचा कस्टमर फ्रँचायझी इयर ऑन इयर बेसिसवर वाढून 115.40 मिलियन आला आहे, जो एका वर्षाआधी होता 97.12 मिलियन. तसेच बजाज फायनान्सचा न्यू लोन्स बुक इयर ऑन इयर बेसिसवर 15% वाढून 13.90 मिलियन आला आहे, जो एका वर्षाआधी होता 12.06 मिलियन. तसेच बजाज फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 22% वाढून 4,85,900 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 3,98,043 कोटी रुपये. आणि बजाज फायनान्स लिमिटेडचा डिपॉझिट्स बुक इयर ऑन इयर बेसिसवर वाढून 71,000 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 68,797 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे बजाज फायनान्स लिमिटेड ही कंपनी देखील उद्या फोकसमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या
व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.